नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये परत स्वागत आहे आपलं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे महिने आहेत आता, आणि आत्ता प्रत्येकाच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये एक महत्त्वाचं नाव असतं, ते म्हणजे कोस्टल कर्नाटक. आता कोस्टल कर्नाटक म्हणजे काय, तर कर्नाटकाचा पश्चिम किनारा. इथं बघायला काय आहे, इथे कसं जावं, काय वेगळ्या गोष्टी इथे आपल्याला अनुभवायला मिळतात, हे सगळं आज आपण ऐकणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. माझे आजचे खास गेस्ट आहेत श्री निलेश पावसकर. निलेश, धन्यवाद फॉर कमिंग. निलेश स्वतः कारवारचे आहेत आणि या भागात खूप फिरलेले आहेत, त्यांना तिथली खूप चांगली माहिती आहे आणि ते आपल्याला छान एक कोस्टल कर्नाटकची सफर करून देणार आहेत. तर निलेश, आपण अगदी बेसिकपासून सुरू करू की कोस्टल कर्नाटक म्हणजे कुठला भाग येतो कर्नाटकाचा? मी म्हटलं पण पश्चिम किनारा, पण त्यात सुद्धा कुठले भाग जास्त चांगले? बेसिकली जसं गोवा संपतं, गोवाचा शेवटचा बीच आहे पोलेमपासून पुढं ॲक्च्युली जे पहिलं गाव लागतं कर्नाटकाचं, दॅट इज म्हाजाळी. ओके. हां, आणि म्हाजाळीपासून जे स्टार्ट होतो तो मँगलोरपर्यंत जेवढे किनारे आहेत, जसं म्हाजाळी आहे, त्याच्यानंतर कारवार लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला गोकर्ण, ॲक्च्युली अंकोला ही त्याच्यामध्ये एक बीच येत होता. आता जो नेव्हल बेस आहे पूर्ण तिकडचा, त्यांनी तो पूर्ण अंकोलाचा बीच घेतलेला आहे. मग त्याच्या पुढं तुम्हाला गोकर्ण लागतं, मुर्डेश्वर लागतं, उडुपी आहे, मँगलोर आहे. तिथे हे सगळे जे किनारे आहेत, जवळपास 200-250 किलोमीटरचा तो पूर्ण पट्टा आहे. हे सगळे किनारे तेवढे 250 किलोमीटरमध्ये येतात. म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपासून अगदी केरळच्या बॉर्डरपर्यंत पूर्ण तो पॅच सगळा. कोस्टल म्हणजे आपलं कोकण आहे की पश्चिमेला समुद्र आणि इकडे वेस्टर्न घाट. प्रकारे. ओके 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 ओके. तर मी असं ऐकलं होतं की या भागात खूप वेगळ्या गोष्टी आहेत बघायला, म्हणजे धार्मिक पण आहेत, नॅचरल ब्युटी पण खूप आहे, काही वेगळ्या ऑफबीट ठिकाणं पण अशी खूप आहेत. बरोबर. तर आपण याच्यावर टप्प्याटप्प्याने जाऊ. आय थिंक आपण पहिली धार्मिक स्थळं इथली मेन काय आहेत, जी आपण बघू शकतो या टूरमध्ये? बरोबर. आता कसं आहे, गोकर्ण हे जे ठिकाण आहे, गोकर्ण महाबळेश्वर म्हणतात बेसिकली, जे मंदिर आहे त्याचं. गोकर्ण महाबळेश्वरचं जे महत्त्व आहे, हे पहिलं जेवढे पण लोक फिरायला जायचे, हे पहिलं धार्मिक स्थळांना जायचे. आता लेजर हे नंतर आलं. तर सगळ्यात पहिलं जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, म्हणजे साऊथच्या लोकांना तर हे खूपच महत्त्वाचं होतं की गोकर्ण महाबळेश्वरचं मंदिर आहे, याच्यासाठी लोक जायचे. तर गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिराचे म्हणजे जर तुम्ही विचारलं तर काय येतं, तर धार्मिक जर त्याचं हे म्हणलं, याच्यामध्ये रावणाने जी तपश्चर्या केली होती आणि त्यावेळेस आत्मलिंग जे दिलं होतं ईश्वराने रावणाला, ते आत्मलिंग घेऊन रावण ज्यावेळेस निघाला, आणि ती जी स्टोरी आपल्याला माहिती आहे की ते गणपती बाप्पांनी आपलं तिकडं त्यांना लघुशंका आली आणि त्यांना ते गणपती बाप्पांच्या हातात दिलं. तर त्यांनी हुशारीने, त्यांचं असं होतं की ते कुठंच ठेवायचं नाही, जिथं ते ठेवेल, जिथं ते आत्मलिंग ठेवणार तिथंच ते स्थापित होणार. तर ते काय केलं गणपती बाप्पांनी, कारण ती जी पॉवर जर मिळाली असती रावणाला त्यावेळेस, तर तो अतिशय, म्हणजे जेवढा पॉवरफुल आहे त्यापेक्षा जास्ती पॉवरफुल झाला असता. आणि त्यांनी ते आत्मलिंग तिथंच ठेवल्यामुळे ते तिथंच स्थापित झालं, आणि हे त्याचं महत्त्व आहे. आणि ते जे ठेवलं त्यावेळेस रावणाने काय केलं की त्यातनं तरी ते काढण्याचा प्रयत्न केला, तर निघलं नाही, ते तोडलं. म्हणजे तरी ते काढताना ते तोडलं. एक भाग त्यांनी परत पुढं तो फेकला, तो गेला मुर्डेश्वरला. हां, आणि ते लिंग जे ते तसंच होतं, म्हणजे आजपासनं एक 20 वर्षामागं जर आपण गेलो, 20-25 वर्षामागंपर्यंत, तर तोपर्यंत असं होतं की ती लिटरली असं फील व्हायचं लोकांना, आणि लोक ते हात लावायचे. त्यामुळे मग त्यांनी त्याच्यावरती आता जाळी टाकलेली आहे, तर ते अजूनही म्हणजे जिवंत आहे असं ते म्हणतात. तर ही महती आहे गोकर्णाची. आणि गोकर्ण म्हणजे गोकर्णाचं जे नाव आहे, गोकर्ण मीन्स गोकर्ण, म्हणजे गाईचा कान, इट्स गोकर्ण, ते त्याचं नाव पडलेलं आहे. आणि ही रावणाची स्टोरी आहे जी गोकर्णमधली आहे. तर त्याच्यामुळं मग बरेच लोक तिकडे जातात. त्या व्यतिरिक्त बरेच लोक जसं काशीला जातात, काशी आणि इथं म्हणजे नाही का 13वा किंवा म्हणजे जे राख विसर्जन करण्यासाठी जातात, तसंच इथंही तेवढंच महत्त्व आहे. ते साऊथचे बरेच लोक गोकर्णला जाऊन रक्षा विसर्जन करतात. तर ही गोकर्णच आहे. इंटरेस्टिंग आहे खूप हे. गोकर्ण आणि मुर्डेश्वरचं एक कनेक्शन मला नव्हतं माहिती. छान आहे. पण तर ते एक आहे. त्या व्यतिरिक्त मग तिथंच जवळ जे आहे याना, जर तुम्ही ऐकलं तर याना एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, गोकर्णापासूनच जवळ आहे ते बेसिकली. आणि यानाचं पण एक अशी स्टोरी आहे की भस्मासुराची, असं म्हणलं जातं की भस्मासूर जे होता, भस्मासुराला एक असं वरदान होतं की तो असं मरू शकत नव्हता, म्हणजे तो अमर होता, पण त्यांनी जर स्वतःच्या डोक्यावरच जर हात ठेवला तर मग तो
तिथल्या तिथं तो हे होणार, मरण पावेल. मरण पावेल आणि किंवा भस्म होणार. तर त्यावेळेस ती स्टोरी अशी आहे की एक नृत्यांगना होती जिनी जे नृत्य चालू केलं आणि ते सेम कॉपी तो करत होता भस्मासूर. त्यावेळेस ते कॉपी करता करता तिने आपल्या डोक्यावर, म्हणजे ती देवच होती आणि तिने आपल्या डोक्यावर हात ठेवला, सेम भस्मासुराने डोक्यावर हात, तिथं त्याचे तो तिथल्या तिथं तो भस्म झाला. आणि त्याचे जे पर्वत बनलेले ते याना केव्ज आहेत. म्हणजे ही एक जुनी अशी आख्यायिका आहे. आख्यायिका आहे. हां, बरोबर. पण हे पण एक आहे, पण ते पण एक अतिशय छान ठिकाण आहे. म्हणजे जर तुम्ही त्या जंगलात असं गेला चालत, तर अचानक हे असं दिसतं ना काहीतरी असं, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड असं वाटतं लिटरली ते ज्यावेळेस बघितल्यावर. वेगळंच आहे असं. आणि ते लोकांनाही तिथं ज्यावेळेस जातो ना, तर ते बघितल्यानंतर वेगळंच वाटतं. याना असं डोंगर आहे याना. हां, याना पूर्ण असं केव्ज आहेत, त्याच्या खाली केव्ज आहेत पूर्ण आणि पूर्ण तो असा डोंगर ह्याचा, म्हणजे दगडांचा असा आणि राखेच्या दगडांचा बनल्यासारखा बनलेला आहे. आणि तेवढ्या पूर्ण भागात फक्त 2 ते 3च ते तिथं बनलेले जसे आहेत. छान आहे आणि ते खूप सुंदर आहे. राईट राईट राईट. दोन्ही इंटरेस्टिंग आहे याना. आणि आय थिंक आपलं हा एपिसोड असंच होणार आहे. सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी नाही, त्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या प्रत्येक ठिकाणामागच्या या गोष्टी ज्या आहेत ना त्या इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे लोकांना फार माहिती नसतं. बरोबर. पण त्या बाहेर येणं खूप गरजेचं आहे. ते ठिकाण जास्त वेगळं नीट कळतं आपल्याला. राईट. गोकर्ण झालं. तुम्ही बोलताना मग अशी मुरुडेश्वरचा उल्लेख केलात. तर आता गोकर्णाला पण कसं आहे, आता गोकर्णाला जसं सांगितलं की गोकर्णाला तसे 3 वेगवेगळे बीच आहेत. ओम बीच आहे, पॅराडाईज बीच आहे, गोकर्णचा बीच आहे. आणि तिथनं जवळपास 50 किलोमीटरवर मुरुडेश्वर आहे. तर 50 किलोमीटर मुरुडेश्वर आहे. मुरुडेश्वरला नंतर होन्नावर आहे. असे तिथं बरेच इंटरेस्टिंग ठिकाणं आहेत ॲक्च्युली. तर मुरुडेश्वरला पण जे मुरुडेश्वर हे आधी म्हणजे गोकर्णाच्या नंतर जर म्हणलं तर त्या भागात लोक जास्तीत जास्त मुरुडेश्वरला जातात. आणि मुरुडेश्वर आधी एवढं फेमस नव्हतं. तर तिकडचे जे लोकल आहेत R.N. शेट्टी, त्यांनी हे सगळा तो भाग आहे किंवा तो आयलंड आहे तो सगळा त्यांनी डेव्हलप केलेला आहे. आणि त्यांनी ते एवढं सुंदर डेव्हलप, म्हणजे टुरिस्ट वाईज पण त्यांनी एवढं सुंदर ते डेव्हलप केलेलं आहे. आणि जी तिथली मूर्ती आहे मेनली मुरुडेश्वराची किंवा ईश्वराची जी मूर्ती आहे ही आता माहीत नाही, पण मागं जगातली सगळ्यात सेकंड हायेस्ट टॉलेस्ट ती मूर्ती होती ईश्वराची, शंकराची मूर्ती. अतिशय. आणि त्याच्या खाली मंदिर आहे आणि त्याच्यावरती ती मूर्ती बनवलेली आहे. आणि तशा मुरुडेश्वर पण एक छान ठिकाण आहे. आणि त्यांनी तिथं जेव्हा म्हणजे हे सगळं केलं तर टुरिस्ट जे डेव्हलप झालं हे तिकडनं जास्ती झालं. जे लेजर टुरिस्ट तुम्ही म्हणू शकता हे तिकडनं जास्त डेव्हलप झालं. ओके. म्हणजे तिथे शंकराची मंदिरही जास्त आहेत. हो. का वेगळी पण काही मंदिर आहेत तिथे? नाही, वेगळी बरीच मंदिर आहेत. कारण कोस्टल कर्नाटकाला कसं आहे, आता कोस्टल एक सगळा हा भाग झाला. म्हणजे जसं मी सांगितलं की तो कारवारपासून मँगलोरपर्यंत आहे. या व्यतिरिक्त तिथली मंदिरं अतिशय छान आहेत. म्हणजे जर तुम्ही शिर्शीला पाहिलं तर शिर्शीला मरिकंबाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर तिथनं पुढे उडुपीला श्रीकृष्ण मंदिर आहे, ज्याची महती परत वेगळी आहे. तिथल्या म्हणजे त्याची स्टोरी परत वेगळी आहे. त्याचप्रकारे तुम्हाला शृंगेरी, म्हणजे जर तुम्ही तिथनं पुढे गेलं तर शृंगेरी, धर्मस्थळ, होरनाडू, कुके सुब्रह्मण्यम, आणि प्रत्येक मंदिराचं महात्म्य वेगवेगळं आहे. अतिशय सुंदर मंदिरं आहेत ती आणि जुनी पुरातन मंदिरं आहेत. तर मंदिरात म्हणजे तिथं फक्त कोस्टल कर्नाटक हे एक नाव पडलंय. खरं तर कोस्टल अँड टेम्पल कर्नाटक तुम्ही म्हणू शकता की दोन्हीचं ऍक्च्युअली मिलाप होतो तिकडं. पण आय थिंक टेम्पल्स तिथे दोन्ही खाली किनाऱ्यावर पण आहेत आणि थोडी वर पण घाट चढून पण तुम्हाला जायला लागतं. पण दोन्ही आपल्याला क्लब करता येतात. येस, दोन्ही क्लब करता येतात. ही जी शृंगेरीचे ते घाट माथ्यावर आहेत ते मंदिर जे आहे ते, किंवा मठ म्हणता येईल तुम्ही. शृंगेरीचा मठ आहे किंवा धर्मस्थळचा मठ आहे, हा घाट माथ्यावर आहे. आणि मेनली त्याचेही ती पण मंदिरं जर तुम्ही पाहिलं तर मंदिरं एवढी अतिशय सुंदर बनवलेली आहेत ती. आणि पुरातन मंदिरं आहेत. त्या द्रविडी जे बांधकाम आहे किंवा त्या स्टाईलमध्ये तुम्हाला तिथे ती मंदिर बघायला मिळते. पण काय दोन्हीमध्ये शृंगेरी आणि धर्मस्थळमध्ये काय महत्वाचं काय, म्हणजे तिथे? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता महत्वाचं म्हणण्यापेक्षा ही त्यावेळेस मठ बांधलेले आहेत. खरं तर शृंगेरीला जो मठ आहे तो शंकराचार्यांनी तिथं स्थापित केलेला मठ आहे. आणि बेसिकली आपले जे धर्मगुरू वगैरे आहेत हे तिथं येऊन गेलेले आहेत. आणि इवन धर्मस्थळला बऱ्याच वेळेस आपले जे म्हणजे तिथले जे धर्मगुरू आहेत ते बऱ्याच वेळेस तिथं येत असतात. तुम्ही टुवर्ड्स गोकर्णापासून मुरुडेश्वरलाही जाताना मध्ये एक खूप छान मठ आहे. तिथं बेसिकली बऱ्याच वेळेस ते आपले जे धर्मगुरू आहेत ते येत असतात तिथं. हां.
आणि होन्नावरला येत असतात जो मोठा. तुम्ही मगाशी बोलता बोलता एक रेफरन्स दिलात उडपीच्या कृष्ण मंदिराला. हां. ते मी ऐकलं, तेही खूप छान आहे आणि हां. वेगळं आहे खूप. तर उडपीचं जे मंदिर आहे ह्याची महती थोडी वेगळी आहे. कारण हे मंदिर आपण म्हणतो आपल्याला आज जे ओळख आहे ती कृष्ण मंदिर म्हणून आहे. तर Right. ॲक्च्युली हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे त्यांचे जे एक भक्त होते कनकदास, हे कवी कनकदास म्हणतात त्यांना. तर हे कवी कनकदास नावाचे होते आणि त्यांची स्टोरी अशी आहे की हे अतिशय म्हणजे श्रीकृष्णाचे भक्त होते आणि ते लांबनं बघायचे. ते ॲक्च्युली खालच्या कुळातले होते Yeah. त्यावेळेस आणि त्यांना मंदिरात येण्यास परवानगी नव्हती. तर ते मंदिराच्या मागं एक छोटंसं दार आहे, तिथनं ते लांबनं असं बघायचे. तर असं म्हटलं जातं की अजूनही ती विंडो तशीच आहे. त्या विंडोतनं जर तुम्ही पाहिली कृष्णाला तर तुम्हाला कृष्ण असं मागं वळून बघताना दिसतो. आणि त्यावेळेस ते त्यांना तसं बघायचे आणि त्यामुळे त्यांना त्या खिडकीतनं तो त्यावेळेस पण दिसायचा. आणि आत्ताही असं म्हटलं जातं की आत्ता जरी आपण ते पाहिलं तर कृष्ण असं मागं वळून बघताना दिसतो. सो ती त्याची महती आहे. अच्छा. बेसिकली. आणि मंदिर खूप मोठं आहे ते. हो, मंदिर मोठं आहे. तिथं गौशाला आहे, छान हत्ती आहे, खूप मस्त मंदिर आहे. त्याच्यानंतर ते पाण्याचं कुंड आहे तिथं. खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. आणि तिथली बरीचशी मंदिरं तुम्हाला अशी त्या टाईपमध्येच दिसतील. छान मंदिर आहे. द्रविडियन स्टाईल आहे म्हटल्यावर त्यांची ती मोठे शिखरही खूप उंच उंच असतात आणि ती छान प्रकारे बांधतात, प्रश्नच नाही त्यात. उडपीचा विषय निघाला तर उडपी म्हटलं की खाद्यपदार्थ ऑटोमॅटिक येतात. तिथलं उडपी ह्या सगळ्या भागात वेगळं खाद्य संस्कृती तर हा वेगळाच विषय. म्हणजे तुम्ही जर तिथं कारवारपासून पुढं मँगलोरपर्यंत गेला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळी स्पेशालिटी बघता येईल. खास करून जर म्हणलं तर फिशसाठी तर फिश लव्हर्सला तर ते पॅराडाईज आहे. म्हणजे लिटरली एवढे बेस्ट फिश जे म्हणतात ते तुम्हाला तिकडं खायला मिळतात. म्हणजे आणि तुम्ही जर उडपीपासून पुढं तर तिथं तर त्याला तुलुनाडूच म्हणतात. उडपी किंवा मँगलोरला तिथले स्थानिक लोक अजून त्याला तुलुनाडू, कारण ते मागं ते तुलुनाडू म्हणून आता तिथं स्पेशली तुळू भाषा ही अजूनही बोलली जाते मँगलोरमध्ये आणि त्या भागात. तर त्या भागाला आधी तुळुनाडू म्हणायचे. इनफॅक्ट त्याचा रेफरन्स खूप म्हणजे 1,500-2,000 वर्षापूर्वीपासून त्या भाषेचा रेफरन्स लागतो आपल्याला. आणि तिथली जसं आपलं बोलणं झालं की खाद्य संस्कृती, तर तिथलं जर तुम्ही खाद्य संस्कृती एवढी छान आहे ना की तिथं असं नाही आहे की आपल्याला उडपीचं तर आपल्याला माहितीच आहे की उडपी हॉटेल्स जागोजागी आहेत आणि ती तर म्हणजे डोसा किंवा ह्या सगळ्यासाठी तर फेमस आहेत, इडली डोसा वगैरे. पण त्या व्यतिरिक्त पण तिथं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतही नाहीत. म्हणजे तांदळाच्या शेव्यापासून बनलेले पदार्थ तिकडं तुम्हाला मिळतात, ज्या तुम्ही लिटरली गुळाच्या पाण्यात जे हे असतो नारळाचं जे दूध असतं त्यात घालून खातात. हे थोडंसं केरळमध्ये पण त्या टाईपमध्ये आहे. तसंच तिथं बन्स मिळतात. बन्स भाजी म्हणजे बन्स केळीपासून बनवलेल्या पुऱ्या असतात. हां, आणि त्या तिथं बऱ्याच वेळेस नाश्त्याला लोक वापरतात, म्हणजे नाश्ता करतात त्यांनी. आणि त्या व्यतिरिक्त तिकडं फिश हे तिथलं तर म्हणजे खूप फेमस आहे. मँगलोरला जर तुम्ही गेलं तर मछली हॉटेल तर खूप फेमस आहे. त्याचप्रकारे उडपीचं जर तुम्ही पाहिलं तर उडपीला थिम्मप्पा हे अतिशय फेमस हे. आणि काही जे आता खवय्ये असतात ते खास तिथं फिश खायला जातात लिटरली. बऱ्याच वेळेस बरेचसे खवय्ये पर्यटक स्पेशली उडपीला म्हणा किंवा मँगलोरला म्हणा फक्त त्या फिश खाण्यासाठी जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे तिथं फिश मिळतात. स्पेशली आता आपण इथंही बऱ्याच वेळेस ऐकतो की प्रॉन्स घी रोस्ट हा किंवा चिकन घी रोस्ट हा जो प्रकार आहे हा ॲक्च्युली तिथला उपजत आहे. म्हणजे प्रॉन घी रोस्ट म्हणा किंवा आपण चिकन घी रोस्ट घेतो. जो घी रोस्ट हा जो प्रकार आहे ना तिकडचा आहे. त्यामुळं खाद्य संस्कृती तर अतिशय छान आहे. तुम्ही तिथलं ऐकलं असेल तर मँगलोरला पबाज जे आईस्क्रीम चे आहे तिथं गडबड आईस्क्रीम मिळतं. ते अतिशय फेमस. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या कोस्ट म्हणजे फ्रॉम कारवारपासून तुम्ही कुठेही, आम्ही तर लहानपणी कारवारला ते खायचो गडबड, पण हे ह्या सगळ्या ठिकाणी मिळतं. अतिशय छान आईस्क्रीम, फ्रेश आईस्क्रीम असतं. मँगलोरला तुम्हाला ते खायला मिळतं. काय गडबड आईस्क्रीम म्हणजे? गडबड आईस्क्रीम म्हणजे बेसिकली ते कसं आहे 4-5 आईस्क्रीमचं मिक्स असतं ज्याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स, शेवई, बऱ्याच असं एवढा मोठा ग्लास असतो म्हणजे एक गडबड आईस्क्रीम म्हणजे. आणि
बेस्ट असतं. म्हणजे best. पोटात गडबड होणार ते खाल्ल्यावर. नाही नाही नाही, अतिशय छान, अतिशय अच्छा छान. अच्छा लोक आणि लोकांना आवडतं ते, अच्छा. खूप आवडतं. स्पेशली लोक गडबड खाण्यासाठी तिथे जातात. पण आणि बाकी इडली डोसा वगैरे हे ते उडपी तर कॉमन, म्हणल्यावर ते तर एक common रेग्युलर आहे. सगळीकडे, म्हणजे इडली डोसा. आणि पण तुम्ही तिथं जे इडली डोसा खाल किंवा तिथं तुम्ही जे वडा वगैरे खाल ना, त्याची आणि इथं आपल्याला जे मिळतं याच्यामध्ये टेस्टमध्ये भरपूर डिफरन्स आहे. करेक्ट करेक्ट. टेस्टमध्ये, टेक्स्चरमध्ये खूप राईट. डिफरन्स आहे. नाही तो सांबार आय थिंक वेगळा असेल, चटणी येस करायचा येस प्रकारही येस. वेगळा असेल. तिथं तर चटण्या तुम्हाला 20-25 टाईपच्या चटण्या तुम्हाला बघायला मिळतात तिथं. क्लासिक आहे. खाद्य संस्कृती खूप महत्वाची आहे. हम्म, कारण कारण तिथे गेल्यावर ते खायला पाहिजेच. तुम्ही जे 2-3 बाकी वेगळे प्रकार सांगितले, हम्म. बन्स 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 भाजी बन्स भाजी, केळीपासून बनवलेले हा असतात ते. अरे हम्म. क्लासिक. आता तिथे मी असं ऐकलंय की तिथे खूप ठिकाणी तुम्हाला अप्रतिम सनसेट दिसतो. हा. समुद्रकिनारे अगदी आवर्जून जावे असे आहेत तिथले. हो, तर 100%. कुठले महत्वाचे बीचेस आहेत की ते बघावेत? हे बघा, आता तसं म्हणलं तर कारवारचा बीचही सुंदर आहे. म्हणजे रवींद्रनाथ टागोरां त्या कारवारच्या बीचचं नावच रवींद्रनाथ टागोर बीच आहे. त्यांनी हा. तिकडे येऊन कविता हा. रचल्या होत्या बीचवर. बर. म्हणजे त्यांनी त्यांच्या रचनेमध्ये कारवारला साऊथचं काश्मीर म्हणलेलं आहे. साऊथ एवढं त्यांना ते आवडलं होतं. सो दॅट इवन त्या बीचचं नावच रवींद्रनाथ टागोर बीच आहे, कारवारच्या बीचचं. तर तिथला सनसेट अतिशय छान आहे. आणि जर कोणाला स्पेशली आयलंड स्टे हा जर एन्जॉय करायचा असेल, सो कारवारपासनं पुढं जो एक कुडुमगड आहे, तिथं आधी छोटंशी ती प्रॉपर्टी होती. आता सिंटाकोर म्हणजे एक मोठ्या हॉटेल्सनी ती घेतलेली आहे. अच्छा. आता त्यांनी 5 स्टार बनवले ऑफकोर्स, पण ती प्रॉपर आयलंडवरती प्रॉपर्टी आहे. म्हणजे जर बर. एखाद्याला जर आयलंडवर जाऊन राहायची जर हे करायची असेल, एक एन्जॉयमेंट घ्यायची असेल किंवा तो एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तर ते 100%. कारण ते बोटीने नेतात प्रॉपर त्या आयलंडवर. अच्छा. आणि तसं ते आहे. आणि भारी. तिथला म्हणजे तो प्रॉपर असा आयलंड आहे. 5 किलोमीटर रेडियस ओके, आहे. त्याच्या ओके. चारही साईडनी पाणी आहे. चारही साईडनी पाणी. ओ, हा. ओ. आणि अप्रतिम आहे. म्हणजे तिथं जो एक्सपिरियन्स आहे ना, तो अप्रतिम आहे. खूप खूप वेगळा आहे. आणि वेगळा एकदम वेगळा. प्रॉपर म्हणजे आयलंडच आहे तो एकदम. ओके आणि ओके. कुरुमगड, म्हणजे त्याचं नाव कुरुमगड आहे. कुरुम म्हणजे जर कन्नडमध्ये किंवा संस्कृतमध्ये कुरुम इज अ कासव. आणि एक्झॅक्ट जो लांबनं, म्हणजे जो लांबनं जो दिसतो ना, प्रॉपर कासवाच्या शेपचा आहे. असा छोटासा आणि असा मोठा पूर्ण असं कुरुमगड. आणि तिथं दर वर्षाला मोठी एक जत्रा भरते. बरं. लोक मग ते जत्रेला बोटीनी जातात. ओके ओके. मंदिर आहे तिथलं. ओके ओके. तर तसंच कारवार तिथला, म्हणजे जर सूर्यास्त सनसेट जर बघायचं झालं, तिथला सनसेट अतिशय छान आहे. त्याच प्रकारे इवन तुम्हाला मुरुडेश्वरला सनसेट छान आहे. मलपे आणि कपू बीचवर पण जर तुम्ही म्हटलं, तर तिथनंही सनसेट तुम्हाला छान बघायला मिळतो. मलपे म्हणतो उडपी जवळचा बीच आहे ना? उडपीचाच बीच मलपे. उडपीचाच आणि beach. मलपेपासून म्हणजे तिथं अजून एक कपू बीच पण आहे. बरं. तिथनं पुढं टुवर्ड्स मँगलोर जाताना. मँगलोरचाही जो बीच आहे ना, तिथनंही सनसेट असे छान तुम्हाला बघायला मिळतो. उडुपीमध्ये कसं आहे, उडुपी आपल्याला माहिती आहे बीचसाठी, उडुपी आपल्याला माहिती आहे जसं खाद्यसंस्कृती आहे किंवा त्याच्याबद्दल माहिती आहे, आणि कृष्ण मंदिर. या व्यतिरिक्त पण उडुपीला एक अतिशय छान गोष्ट आहे, ती म्हणजे हस्तकला, जे हेरिटेज विलेज आहे, अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे. म्हणजे तिकडं जर तुम्ही ते पाहिलं तर असं होणारच नाही की तुमच्या डोळ्यातनं अश्रू नाही आले. बरं. आता ते नावावरनं आपल्याला असं वाटतं की काहीतरी एखादं गाव बनवलं हेरिटेज विलेज, तर ते तसं म्हणजे तसं नाही आहे ते. बेसिकली त्याच्यामागं काही स्टोरी आहे. तर तिकडं लोकली एक शेनॉय सर होते, जे एक 20-25 वर्षापूर्वी त्यांनी तिकडं बँकेत नोकरीला होते. तर त्याची स्टोरी अशी आहे की ते नोकरीला होते आणि ते मूळचे मँगलोरचे. तिथनं ते उडुपीला आले. उडुपीला आल्यावर ते जॉब करायला लागले. जॉब करता करता त्यांना तिथं काहीतरी फरक जाणवला. की ते फरक असा जाणवला की जॉब करताना ते जिथं राहायचे ना, त्यांना अतिशय गरम व्हायचे. म्हणजे खूप गरमी व्हायची. सो ते नेहमी स्वतःला प्रश्न विचारायचे, अरे मी मँगलोरला पण तर कोस्टल एरिया आहे, इथं पण कोस्टल, मला इथं एवढी जास्ती गरमी का होती? त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की तिकडं ते जिथं राहायचे हे ॲन्सेस्टर, म्हणजे जुनं वाडा होता. त्यात ते राहायचे, त्यात थंडावा होता. सो त्यांना ती गरमी कधी जाणवलीच नाही. त्यांनी इथं आलं तर त्यांना असं वाटलं, यार हे काहीतरी, म्हणजे एवढं का गरम होतंय? मग त्यांनी ठरवलं की आपण उडुपीमध्ये घर बांधायचं, पण हे त्या पद्धतीने, त्या वाड्या पद्धतीने. आणि मग त्यांनी असे आर्किटेक्ट शोधायला चालू केला, जे जुने बांधत होते. मग त्यांनी ते आर्किटेक्ट शोधून आणलं, तिथं ते वाडा बांधायला चालू केला. आजूबाजूचे लोक बघायला लागले की अरे यार हे काय चाललंय, जे लोक वाडा बांधतायत आणि
हे एवढं चाललंच आणि काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बांधतायत. पण कुतूहलाचा विषय असतो ना, की आपण अरे म्हणतो Right. नॉर्मल आपल्याला माहिती असतं या भिंती घालतात, स्लॅब Right. घालतात, घर Right. होतं आणि यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. राईट. मग असं ज्यावेळेस तो पूर्ण बांधून झाला त्यावेळेस म्हणजे लोक म्हणले अरे काहीतरी भारी आहे. आणि झालं असं की म्हणजे आता काही गोष्टी म्हणजे कशा चांगल्या पण असतात आणि त्यांनी परिणाम उलटे पण होतात. तर ते लोक बघायला यायला सुरुवात झाली. आजूबाजूचे आधी बघायला लागले. मग ते माउथ टू माउथ वाढलं. आजूबाजूच्या गावातले लोक यायला काहीतरी लागले. वेगळं घडतंय इथे. हां, ते घर बघायला. आधी ह्यांना खूप छान वाटायचं, की अरे यार लोक आपलं घर बघायला येतात. आजूबाजूचे यायला लागले आणि त्यात असं व्हायला लागले की लिटरली त्यांच्या शेनवाय साहेबांच्या घरचे लोक वैतागले. बायको वैतागली, मुलं वैतागली. म्हणले अरे हे काय चाललंय? आपलं घर आहे का म्हणजे नाही का म्युझियम झालंय म्हणले. सगळे येऊन बघतायत. बाहेरच्या देशातले आलेले लोक, गोव्याला वगैरे आलेले लोक इकडं खास ते घर बघायला यायला लागले. मग ह्यांना ते लिटरली एवढं ते जास्ती झालं की त्यांची मुलं बायको घर सोडून गेली. अरे बापरे. हे स्वतः वैतागले. त्यांनी घराला टाळं मारलं. तेही गेले. पण जो डोक्यात तो हे होतं की यार हे काहीतरी असं का झालं म्हणजे असं. मग त्यांना यार असं हे असे किती घरं असतील ना जे लोक तोडत असतील हा डोक्यात त्यांचा विचार आला आणि त्यांनी हे जिथं जिथं अशी घरं तोडत होते हे स्वतः तिकडे जायला लागले आणि ते म्हणले यार हे घर तुम्ही तोडू नका, हे तुम्ही मला द्या, मी हे घेऊन जातो. लोकांना हे काय घेऊन जातो म्हणजे काय, घर मी घेतो राहतो ही गोष्ट वेगळी आहे ना, तर मी घेऊन जातो. मग असं झालं की ज्यावेळेस ह्या गोष्टी लोकांना थोड्या कुतूहलाच्या वाटल्या, पण ते काय केलं त्यांनी जसं त्यावेळेस त्यांचा आर्किटेक्ट होता, असे आर्किटेक्ट शोधले आणि जिथं जिथं ही घरं तोडायचे हे सगळं तसंच्या तसं ते डिसमेंटल, ते तोडून नव्हते ते डिसमेंटल करायचे आणि ते सेम सगळं त्यांनी एक स्ट्रक्चर त्यांची जी जागा होती ती उभारायला चालू केलं. पण ती जागा आता हे बऱ्याच ठिकाणी होत होतं, तर त्यांना ती जागा पण कमी पडली आणि त्यांनी ते बांधलं. त्याच्यानंतर मग त्याला पैसा भरपूर लागत होता, कारण हे जुन्या जरी त्या असतील त्या गोष्टी घेणं तेवढं स्वस्त नाही आहे. मग त्यांनी मदत मागितली तर त्यांना आपल्या इथं कोणीही मदत केली नाही, गव्हर्नमेंटनी मदत केली नाही, कोणी, कारण सगळे वेडं आहे का, घर कोण आणणार, कोण हे करणार. तर त्यांना ही मदत जी केली ती केली फ्रेंच गव्हर्नमेंटनी किंवा फॉरेन गव्हर्नमेंटनी त्यांना मदत. तिथनं त्यांनी फंडिंग आणले आणि तिथनं मग ती जागा त्यांना तिथं दिली गेली उडुपीमध्ये आणि मग तिथं त्यांनी ते पूर्ण संग्रहालय बनवले. ते एवढं सुंदर आहे म्हणजे तिथं तुम्ही गेले त्याचे बारकावे आहेत, त्याच्यामध्ये लिटरली त्यांनी भांडी तशीच्या तशी ती पितळीची भांडी तसंच्या तसं सगळं, म्हणजे असं तुम्ही म्हणणारच नाही की हे घर इथं कोणी, तुम्ही म्हणणार इथंच बनवलेलं आहे. आणि लिटरली तसंच्या तशी सगळ्या टाईपची, म्हणजे महाराष्ट्रातून त्यांनी घरं आणलेली आहेत. त्यांनी मुघलांची म्हणजे त्या काळची जी काही घरं होती ती तशी आणलेली आहेत. ख्रिश्चन लोकांची काही घरं, पोर्तुगीज लोकांची घरं ही तशीच्या तशी उचलून तिथं त्यांनी बनवलेली आहेत. ती आणि एवढी सुंदर आहेत ना, म्हणजे मला आत्ता पण मला असं ते अंगावरती काटा होतं ते आठवलं की रोमांच येतात. ते तिथं तुम्ही गेला ना, ते बघितलं की असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत गेलाय, खूप मागं गेलाय, म्हणजे नाही का 70s मध्ये 60s मध्ये वगैरे कुठेतरी गेलाय. त्याच्याही मागे खूप 100-150-200 वर्ष जुना जबरदस्त ती एक्झिस्टिंग घरं तिथे डिस्मेंटल करायची. ते लाकडी वासे आणि असं वापरून गेलेली घरं असतात. ती छोटी नव्हती, छोटी म्हणजे अशी एवढी मोठी ती लाकडं आहेत ती तशी, म्हणजे ती खांब आहेत ते तिथनं घेऊन आलेले. इथे परत ते उभं करणं सेम टू सेम खूप स्किल आहे आणि प्रॉपर उडपीत आहे. आणि प्रत्येकाने बघावं असं आहे तुमचं 100%. अच्छा. आणि ज्यांना आर्किटेक्ट वगैरेची जर हे असेल ना, त्यांनी तर 100% जाऊन ते बघावं, एवढं सुंदर आहे. तुम्ही आता म्हणलात की कोस्टलमध्ये थोडा वरचा घाटावरचा भाग पण येतो या सगळ्या टूर मध्ये बघण्याकरता. आपण मंदिरं काय पाहिली जी घाटावर आहेत, बरोबर, तसेच काही युनिक धबधबे वगैरे असं काही आहेत ना? आहेत. आता धबधबे तर भरपूर आहेत. आता सगळ्यात पहिला म्हणजे जोग फॉल्स जो आहे, जो आता या टाइममध्ये अतिशय फ्लोरिश असतो, म्हणजे फ्रॉम ऑगस्ट टिल सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तो अतिशय फ्लोरिश असतो आणि भारतातला सेकंड म्हणजे लॉंगेस्ट जो धबधबा आहे दॅट इज जोग फॉल्स. हा, तर आणि ह्या पावसाळ्यात तो बघितला ना, म्हणजे ते असे एवढा मोठा असतो, म्हणजे तुम्हाला लिटरली नायगारा फॉलची तुम्हाला आठवण येईल तेवढा मोठा तो असं त्याचं विड्थ असते. आता पावसाळ्यामध्ये तुम्ही गेला तर ते आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिर्शीमध्ये मगोड फॉल्स आहे. त्या व्यतिरिक्त अजून भरपूर तुम्हाला वॉटरफॉल्स तर भरपूर आहेत. पण सगळ्या वॉटरफॉल्सला जायची सोय वगैरे
जोग फॉल्सला जाता चांगली आहे. येतो, मगोडला जाता येतो. इन द सेन्स की स्लिपरी नाहीये, आरामशीर तुम्ही चालत जाऊ शकता. ओके ओके. जोग फॉलला फक्त पावसाळ्यात खालीपर्यंत जाता येत नाही, अच्छा. पण अदरवाईज तुम्ही पावसाळा सोडला तर तो तुम्ही खालीपर्यंत पण जायला त्याला त्यांनी पायऱ्या बनवल्या आहेत खालीपर्यंत. जिथे पाणी हो पडतं हो तिथे. हो तिथपर्यंत अच्छा. तुम्ही जाऊ शकता. अच्छा. तिथपर्यंत जाऊ शकता. ओके. आणि इव्हन तुम्ही तो 3 वेगवेगळ्या ठिकाणावरनं बघू शकता. एक तर तो समोरनं बघता येतो, त्याच्याच व्यतिरिक्त जिथनं तो पडतो तिथंही जाऊन आपल्याला तो बघता येऊ शकतो. त्याच्यानंतर मालगुडी डेजचं नाव ऐकलंय? सो मालगुडी डेजचं जे शूटिंग आहे हेही जे आगुंबे घाट आहे, आगुंबे घाट ही अतिशय सुंदर घाट आहे तिकडचा. आणि आगुंबेपासनं टुवर्ड्स तीर्थनहळ्ळी जाताना एक गाव लागतं जिथं अजूनही आत्ता पण मालगुडी डेजचं जे एक त्यांनी संग्रहालय बनवलेलं बेसिकली तिथं. आणि तेही म्हणजे लोकांना बऱ्याच लोक त्यावेळेस वाटायचं की ते मालगुडी एक गाव आहे, तर खरं ते मालगुडी गाव नाही, पण त्यांनी त्या एका गावात ते पूर्ण सेटअप केला होता आणि ते अजूनही त्याचं तिथे हे आहे, संग्रहालय आहे तिथं. अरे इंटरेस्टिंग. नाईस 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 नाईस. निलेश, आता समुद्रकिनारा एवढा मोठा आहे, ऑलमोस्ट तुम्ही किती काही 200-250 किलोमीटर 250 किलोमीटर म्हणजे बीचेस पण मध्ये काय काय सनसेट बघावे असे आहेत. तर या पॅचमध्ये असे छान बीच रिसॉर्ट्स आहेत का जे अगदी बीचवर आहेत? तुम्ही एक मगाशी त्या आयलंडवरचा बोललात, कुरुमगडचं. हा, तसे अजून खाली कुठले असे चांगले छान असे अगदी बीचवर असलेले सी फेसिंग वगैरे असे आहे ना? उडुपीला आहेत, इव्हन मुरुडेश्वरला आहेत. ओके. गोकर्ण आणि मुरुडेश्वरच्या मध्येही काही एक असे रिसॉर्ट आहेत जे खूप म्हणजे कमी लोकांना माहिती आहेत, बट अतिशय छान आहेत. ओके. हो, म्हणजे तिथनं सनसेट बघायचं म्हणजे लाईक हेवन, एकदम हेवन एकदम जबरदस्त. ओके ओके ओके. म्हणजे जसं गोव्यात काही टिपिकल बीच रिसॉर्ट्स आहेत तसंच थोड्या डोंगरावर असे आहेत ते. म्हणजे तुम्हाला छान व्ह्यू मिळतो सनसेटचा वगैरे. भारी 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 भारी. आता कोस्टल एरिया आहे म्हणल्यावर ह्याला पावसाळ्यात जाता येतं का पावसाळा अवॉइड करावा? अदरवाईज सुद्धा इथे जायला बेस्ट सीझन कुठला आहे? नाही सर, मी तर म्हणेन की पावसाळा जसा थोडा झाला ना की त्याच्यानंतर जावं. त्याची ब्युटी अतिशय म्हणजे वेगळीच ब्युटी असते, कारण सगळे वॉटरफॉल्स हे फुल फ्लेजमध्ये असतात. पण तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स त्यावेळेस तुम्हाला आता अलाउड नाही आहेत, बट अदरवाईज जी कोस्टल कर्नाटकाची किंवा तिथलं जे जंगल आहे याची जी ब्युटी ही खूप वेगळी आहे या सीझनमध्ये जायला. आणि वॉटरफॉल्स तर अतिशय छान बघायला मिळतात तुम्हाला. आणि आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तसा तर सीझन टिल मार्च पर्यंत चालतो पूर्ण. म्हणजे थंडीमध्ये तर बाय डिफॉल्ट आपण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब, मार्च पर्यंत आरामशीर तुम्ही जाऊ शकता. मार्च नंतर थोडीशी गरमी वाढते, वॉटरफॉलला पाणी बिणी असतं, कमी असतं थोडं. मार्चला एवढं नाही राहत. आता म्हणून म्हणलं की हा जो सीझन आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत यात तुम्हाला वॉटरफॉल सगळे छान बघायला मिळतात तिथे. आणि बरेच वॉटरफॉल्स आहेत. मे जून शक्यतो. आता मेला पाऊसपेक्षा गरमी कसं आहे, ह्युमॅडिटी जर तुम्ही मार्चच्या नंतर, मिड मार्चच्या नंतर मग गरमी चालू होऊन जाते तिथे थोडी. त्यामुळे मग गरमी कसं आहे ते मग आपल्याला एवढं हे नाही होत. मग तुम्हाला संध्याकाळी बाहेर पडले तरी संध्याकाळी 4-5च्या नंतर तुम्हाला व्यवस्थित वाटतं. अदरवाईज गरमी बरीच असते आणि ह्युमिड असेल खूप. हो, ह्युमिड असतं. राईट. आता याला माणूस महाराष्ट्रातून कुठे येणार असेल, या ट्रिप जर ही जर ट्रिप करायची असेल तर त्याला ऍक्सेस कुठला, म्हणजे ट्रिप सुरू कुठनं करता येते आणि त्या गावांना कशी कनेक्टिव्हिटी आहे? काय कनेक्टिव्हिटी म्हणलं ना, जर मुंबईतनं असेल तर मुंबईतनं तर भरपूर, जेवढ्या पण म्हणजे टुवर्ड केरळला जाणाऱ्या जेवढ्याही ट्रेन आहेत पनवेलवरनं किंवा मुंबईवरनं, या सगळ्या व्हाया कोस्टल कर्नाटक म्हणजे कारवार म्हणा, गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळूर सगळीकडे थांबतात. ओके. ती आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं फ्लाईट्स आजकाल झालेले आहेत. तुम्हाला ह्याला हुबळीला तुम्हाला एअरपोर्ट आहे, बेळगावला एअरपोर्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मँगलोरला एअरपोर्ट आहे, शिमोगाला नवीन एअरपोर्ट झालेला आहे. शिमोगाच्या जवळ अजून एक एअरपोर्ट आहे, त्याचं नाव आता मला येत नाही. तिथंही म्हणजे कनेक्टिव्हिटी फ्लाईट वाईज ही आहे. ट्रेन तर आहेच. बसेस तुम्हाला जेवढ्या पण मँगलोरला जाणाऱ्या बसेस आहेत किंवा बँगलोरला जाणाऱ्या बसेस आहेत, म्हणजे पुणे मुंबईसाठी सांगतो, या सगळ्या हुबळीवरनं जातात. ओके. त्यामुळं हुबळी हे मिड आहे. त्यामुळे आणि आपली नॉर्मली हुबळी हे सेंटर आहे जिथनं तुम्ही कुठल्याही साईड, म्हणजे जर तुम्हाला उडुपी आणि हे साईड जरी करायचं असेल, म्हणजे एखाद्याकडे दिवस कमी असतील तर मग उडुपी, मँगलोर तो साईड पण तुम्ही हुबळीवरनं कनेक्ट करू शकता, किंवा ह्या साईडचे पण म्हणजे शिर्शी म्हणा किंवा या साईडचे, इव्हन त्याच्यामध्ये दांडेली तुम्हाला कव्हर करता येतं, मुर्डेश्वर, गोकर्ण हेही तुम्हाला कव्हर करता येतं. हुबळी तसं मिड आहे.
आणि हुबळीला आय थिंक कनेक्टिव्हिटी आता सगळ्यात भरपूर आहे ट्रेनची तर खूपच चांगली आहे आता. हा ट्रेनची पण आहे. पुण्यातनं वंदे भारत चालू झालेली आहे. हा. नंतर बाकी ट्रेन्स आहेत काही. मुळे आहे कनेक्टिव्हिटीला काहीच म्हणजे issue म्हणजे नाहीये. उत्तर साईडला हुबळी हे मेन पॉइंट हा ठेवायचं आणि साऊथ मध्ये उडुपी शक्यतो. हो हो उडुपी उडुपी किंवा नाही मंगळूर. नाही, तुम्ही मुर्डेश्वर गोकर्णापासून असं खाली जाऊ शकता किंवा असं रिव्हर्स येऊ शकता सगळं हा बघता म्हणजे बघता. उडुपी पण त्यांना सुरू करता येते. हा, हा, yes. तर ट्रेन गेल्यावर उडुपीमध्ये ट्रेन घेऊन Right. किंवा फ्लाईट मंगलोरला घेऊन हा मंगलोरवर मँगलोरला पण परत असं वर- खाली खाली येतं त्यांना म्हणजे मँगलोर आणि त्याचे उडुपी मुर्डेश्वर वगैरे करता करता. फार अगदी शिरसीपर्यंत हो, येतात. हो. राईट राईट. शिरसी सुद्धा मला वाटतं खूप असं जुनं गाव आहे असं मी ऐकलं होतं. म्हणजे अगदी महाभारत का पांडवकालीन वर तिथे काही असे काही राईट सापडलेत. आता शिर्शीला जे मरिकांबा टेम्पल आहे हेही अतिशय जुनं गाव आहे, जुनं मंदिर आहे सॉरी. आणि शिर्शी हे बेसिकली कसं आहे, जो एरिया आहे तो एरियाही अतिशय सुंदर म्हणजे जंगल त्याच्या आजूबाजूला सगळं जंगल आहे. तिथनंच पुढं मग तुम्हाला जर तुम्ही शिर्शीला गेला तर तिथं एक टिबेटियन मॉनेस्ट्री आहे मुंडगोडची. त्याच्यानंतर तिकडे सहस्त्रलिंग आहेत. म्हणजे शाल्मली नदीच्या पात्रात आहेत ना, आता तुम्ही जर त्यात आत्ता पावसाळ्यात गेलं तर ते सगळे जे लिंग आहेत हे पाण्याखाली गेलेले असतात. पण थोडं ज्यावेळेस तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नंतर ज्यावेळेस पाणी थोडं कमी होतं तर हे सगळे सहस्त्रलिंग म्हणजे त्या नदी पात्रात सगळे असे लिंग दिसतात तुम्हाला वरती आलेले. अतिशय ते पण छान ठिकाण आहे तिकडं सहस्त्रलिंग. सहस्र म्हणजे किती मिलियन? हा तुम्ही तिकडे गेलात लाख म्हणजे तुम्हाला जिकडे बघा तिथं ते लिंग बनवलेली नदी पात्रात हो म्हणजे शिवलिंगासारखी आहेत ती? शिवलिंगच आहेत. अच्छा. शिवलिंगच आहेत. म्हणजे ही काय स्टोरी आहे? कोणी बनवले आहेत वगैरे असं काय? बनवलेले आहेत माग ते काही हजारो वर्षांपूर्वी हो वगैरे? हो हो खूप आधी बनवलेली आहेत. ते म्हणजे नॅचरली फॉर्म असे नाही आहेत ते? नाही बनवलेली आहेत तिथं. त्याच्यामध्ये स्थापित केलेली आहेत. श्रृंगेरी धर्मस्थळ जसं सांगितलं तर त्याच्याच जवळ 30-35 किलोमीटरवर कुके सुब्रह्मण्यम आहे. तर कुके सुब्रह्मण्यमला असं आहे की इथं स्पेशली काही पूजा आहेत. ह्या पूजा करण्यासाठी बरेच लोक इथं येतात. साऊथमधनं येतात. स्पेशली चेन्नई, बँगलोर किंवा तुम्ही म्हणा हैदराबाद त्या साईडनी बरेच लोक इथं म्हणजे मानतात कुके सुब्रह्मण्यमला आणि तिथं येतात. या व्यतिरिक्त तिकडं जर तुम्ही ऐकलं असेल उडुपी, मँगलोर या सगळ्या साईडला हे जे सणवार वगैरे होतात त्याच्यामध्ये मग भूताकोला आता जो मध्ये पिक्चर आला होता कांतारा मध्ये जे आहे ते आत्ता तिथं ते तुम्ही जर ह्या आता दिवाळीच्या नंतर जेवढे पण तिथं जत्रा तिथंही भरतात. म्हणजे दिवाळीपासून ते फेब्रुवारीपर्यंत सगळीकडे जत्रा जातात. तिथेही सगळीकडे भूताकोला तुम्हाला बघता येऊ शकतो. म्हणजे कंतारा पिक्चर मध्ये दाखवलंय ते रिअल तो जे घालून करतो वगैरे. अच्छा तसं तिथे बघतात आपल्याला? हो बघता. मला मंदिरात घडतंय? मंदिरात नाही घडत. ह्या त्यांचे ते ठिकाण आहेत म्हणजे मंदिराच्या जवळच असतात ही ठिकाणं. तिथं हा भूताकोला होतो. जत्रा असते म्हणजे मंदिराची जत्रा असली की ते होतं तिथं. जे यक्षगान पण त्याच वेळेस हे बघायला मिळतात. त्यावेळेस यक्षगानचे जे काही कार्यक्रम असतात हे त्यावेळेस तुम्हाला तिथं बघायला मिळतात. छान असतं. आणि तुम्ही जर त्या पिरियडमध्ये म्हणजे फ्रॉम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर नंतर पुढं गेला तर बऱ्याच वेळेस ह्या गावांमध्ये ह्या सगळे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे यक्षगान म्हणा किंवा भूताकोला म्हणा किंवा ती जी कांतारामध्ये जी बैलांची शर्यत दाखवली आहे ना तीही तिथं असते. उडुपीमध्येच होती ती. आणि आता जेव्हापासून तो पिक्चर आलाय त्याच्यानंतर स्पेशली कांतारा फेस्टिवल तिथं आता दरवर्षी करतात. दिवाळीच्या नंतर काही हे डेट्स असतात त्यावेळेस कांतारा फेस्टिवल त्याच्यामध्ये सगळं एकाच वेळेस एकाच ठिकाणी लोकांना बघायला मिळतं. अरे मला वाटतं या भागात धार्मिक पण खूप आहेत, प्राचीन अशा वेगळ्या गोष्टी पण खूप बघायला आहेत. मिक्स ऑफ ऑल तुम्ही म्हणू शकता. बीचेस आहे, लेजर तुम्ही भरपूर आहे. आणि तुम्ही जर इथनं मँगलोरपासून पुढे बघितलं तर तिथनं तुम्हाला चिकमंगळूर, कूर्ग म्हणजे जे हिल स्टेशन्स आहेत तिकडचे हेही तिथनं जवळ आहे बेसिकली. चिकमंगळूरला पण जे बाळबा अडंगिरी आहे जे बेसिकली हायेस्ट पीक ऑफ कर्नाटका ते पण तिकडेच आहे. ट्रेकिंगला खूप लोक तिकडे जातात. सो खूप सगळं आहे. सगळे मिक्स ऑफ ऑल आहे. तुम्ही जर म्हणला ना तर हा सगळा एरिया सगळं तुम्हाला बघायला मिळू शकतं. आता कुठल्याही पर्यटकाच्या मनात तिथे ट्रॅव्हल सगळं छानच आहे, प्रश्नच नाही. वेगळे अनुभव आहेत, प्रश्नच नाही. तर या सगळ्यामध्ये लोकांना शॉपिंग करायला काय आहे तिथे? काय विशिष्ट मिळतं जे तिथनं जरूर घेऊन जावं? आता शॉपिंगसाठी जर म्हणलं ना तर कसं आहे की तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तुम्हाला मिळतं.
आता जर तुम्ही होर्नाडू साईडला गेला तर तिथं सगळं तुम्हाला बऱ्यापैकी मसाले, कारण तिथं सगळ्या मसाल्यांच्या बागा आहेत. ओके. मसाल्यांचे प्रकार तुम्हाला तिथं भरपूर बघायला किंवा खरेदी करता येतात. तिथं इवन सुपारीचे प्रकार आहेत तिकडं, ते तुम्हाला तिथं मिळतात. तुम्ही थोडंसं ह्या साईडला आलात तर तिथं स्वीट्स पण थोड्या वेगळ्या टाईपचे आहेत. तर तुम्ही जे आपल्या इथं मिळत नाही ना, म्हणजे आता काही मिळायला लागलेलं आहे, पण अदरवाईज तुम्ही जर इथं पाहिलं तर तिथे तुम्हाला धारवाडला किंवा या साईडला आपण धारवाडी पेढे वगैरे बघतोच. कुंदा असतो, करदंट आहे. हे अतिशय छान म्हणजे स्वीट्स थोडंसं वेगळं तुम्ही इथं घेऊन येऊ शकता. केळीचे चिप्स वगैरे म्हणजे जसं केरळला मिळतात तिथेही ते आहेत. हां, चांगले मिळतात. बाकीचे काही हँडीक्राफ्ट वगैरे असे काही कुठे आहे? हँडीक्राफ्ट तुम्हाला थोडंसं जर या साईडला गेलात उडुपी साईडला वगैरे, तर तिथले काही लोकल आहेत, म्हणजे लाकडाच्या खेळणी किंवा हे तुम्हाला थोडेसे तिथं मिळतात. ते मिळू शकतं. पण बरेच कमी झाले ते, पहिलं बरंच मिळायचं. बरोबर. परफेक्ट. म्हणजे आय थिंक एक ऑल इन ऑल एक ऑलराऊंड डेस्टिनेशन सारखं आहे. मला वाटतं डेस्टिनेशनच आहे, ऑलराऊंडच आहे की तुम्हाला सगळं मिळणार आहे. लोकांना ते तेवढं माहित नाहीये खरं तर, पण एक डेस्टिनेशन असं आहे की जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी बघायला मिळतात. तुम्ही जर टाइम काढला तर त्याच्यामध्ये तुम्ही तिथं हिल्स आहेत, तिथं तुम्हाला सगळ्या टेम्पल्स आहेत अतिशय वेगळ्या प्रकारची, त्याच्यानंतर तुम्हाला बीचेस आहेत आणि छान आहे. म्हणजे ओव्हरऑल बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो ना की डेस्टिनेशनपेक्षा जो रस्ता आहे तो नाही का, तर ते तिथं आहे. तिथं ज्यावेळेस तुम्ही प्रवासही करता ना, तर तुम्हाला असं वाटतं यार आपला प्रवास खूप सुंदर आहे. तर ते सगळं तिकडे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येऊ शकतं. मला वाटतं तिथे खूप अशी डेव्हलपमेंट म्हणजे इंडस्ट्री खूप नसल्यामुळे ते जंगल छान राहिले. त्या जंगलातला प्रवास तो अजूनही खूप छान, खूप आल्हाददायक प्रवासासारखा आहे. आणि परत आय थिंक तो रोड जो आहे, जो कारवारवरनं खाली येतो, कोस्टल रोड आहे. मस्तच. म्हणजे आजकाल तर बरेचसे बायकर्स स्पेशली कोस्टल रोड म्हणजे टिल कोकणापासून चालू करतात ते कन्याकुमारी पर्यंत जातात लिटरली या सगळ्या कोस्टल रोडने. सो इट इज आणि अतिशय छान. म्हणजे त्या रोडनी पण तुम्हाला बऱ्याच वेळेस नाही का, एका साईडला बीच आहे. आता स्पेशली मरवंतेचं मी तुम्हाला सांगायचं राहिलं, मुरुडेश्वरपासून उडुपीला जाताना मध्ये मरवंते बीच लागतो. तर मरवंते बीचला आपण बऱ्याच वेळेस आपण याच्यावरती पाहिलं असेल नाही का, आपण इन्स्टा रील्सवर याच्यावर, की तो मधनं असा रस्ता आहे, एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला खाडी. हे दोन्ही असे एकदम म्हणजे नाही का, एवढं छान वाटतं ते. त्याच्या मधनं तो रस्ता जातो, खूप छान आहे ते. दोन्ही साईडला पाणी, मधनं आपण जातोय, पण एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला हे सगळं नदी आहे ती. सॉरी, क्लासिक. म्हणजे हे फोटोजेनिक वाटेल तेवढे काढणार ठिकाण आहेत सगळे. क्लासिक फोटोजेनिकच म्हणावं आपण ठिकाणांना. भारी. तर दर्शको, तुम्हाला आता या पुढच्या सीझनमध्ये अगदी म्हणजे ऑगस्ट ते पुढच्या मार्चपर्यंत काही हटके, काही वेगळं असं बघायचं आहे. आणि एका 7-8 दिवसाच्या ट्रिपमध्ये तुम्हाला मस्त वॉटरफॉल, ते म्हणले जसं जोग फॉल जो आहे, जो भारतातला सेकंड हायेस्ट वॉटरफॉल आहे, असे काही अप्रतिम वॉटरफॉल्स, सुंदर समुद्र किनारे, जुनी देवळं, अतिशय प्राचीन देवळं आहेत ती जी आहेत ती, असं काही वेगळं तुम्हाला एक 6-7 दिवसाच्या टूरमध्ये करायचं असेल तर कोस्टल कर्नाटक ही टूर तुम्ही अगदी आवर्जून करा. तुम्हाला काही मदत लागली, काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करून देऊ ही टूर आखण्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटतोय नक्की कळवा. हा एपिसोड कसा वाटतोय आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.